समजा दानवेंना विरोधी पक्षनेता केलेलं असेल आणि दानवे जर महायुतीकडनं फॉर्म भरत असतील संभाजीनगरमध्ये, तर आम्हाला प्रश्न निर्माण होतो की आम्ही लढतोय कोणाच्या विरोधात. ठाकरेंना आमदार सोडून जातात, त्यांना दानवे शब्दांनी जोडून काढतात. ठाकरेंना खासदार सोडून जातात, अंबादास दानवे त्यांच्यावर गद्दार म्हणून टीका करतात. पण आता हेच अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यांच्यासोबत सत्तेत जातात. हो, याच मुद्द्यावरून पक्षातल्या मोठ्या चेहऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. तिकडे संभाजीनगरमध्ये दानवे नेमकं काय करतायत, त्याचे अर्थ काय आहेत, सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी तब्बल 40च्या आसपास शिवसेनेचे आमदार फोडले आणि शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड केलं. त्यानंतर अनेक लहान मोठे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं आउटगोईंग ठाकरेंकडून सुरूच राहिलं. पण आता पुन्हा जून महिन्यात ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फोडले गेले. यानंतर ठाकरेंचे सैनिक त्यांच्यावर तुटून पडलेत. संजय राऊतांनी तर थेट ऑपरेशन तुडवा करा असे आदेश दिलेत. ठाकरेंना सोडून गेल्यानंतर नेत्यांवर टीका करताना ठाकरे आणि राऊतांनंतर सगळ्यात मोठा आवाज कोणाचा असतो, तर ते म्हणजे विधान परिषदेचे आमदार आणि ठाकरेंचे खास शिलेदार अंबादास दानवे. पण हेच अंबादास दानवे तिकडे संभाजीनगरमध्ये एक वेगळंच गणित जुळवत आहेत. अंबादास दानवेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थेट भाजप आणि महायुतीसोबत चूल मांडलेली आहे. झालं असं की या निवडणुकीसाठी संभाजीनगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 पॅनल झालेले आहेत. पण अंबादास दानवेंनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होणं पसंत केलेलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 जुलैला जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जण बिनविरोध संचालक झालेत. त्यामुळे पूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रयत्न फसलाय आणि आता महायुती आणि महाविकास आघाडीचे पॅनल बनलेत. दोन्ही पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडी आणि ठाकरेंसाठी भांडणारे अंबादास दानवे मात्र इथं वेगळ्या भूमिकेत दिसलेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतला दानवेंचा हा निर्णय सुषमा अंधारेंना खटकला आणि त्यांनी आपली नाराजी थेट व्यक्त केली आहे. त्या काय म्हणाल्यात ऐकूयात. की समजा दानवेंना विरोधी पक्षनेता केलेलं असेल आणि दानवे जर महायुतीकडनं फॉर्म भरत असतील संभाजीनगरमध्ये, तर आम्हाला प्रश्न निर्माण होतो की आम्ही लढतोय कोणाच्या विरोधात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याचं अकाउंटिंग झालं पाहिजे आणि पक्षाच्या बैठकीत निश्चितपणे यावर चर्चा सुद्धा झाली. एका दिवसात झालं नसेल ना. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते की या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअली होत जातात. ही गोष्ट अशी अचानक काही होत नसतं. पडद्यामागे काय घडतंय यासाठीची एक यंत्रणा निश्चितपणे पक्षात विकसित करावी. राऊतांनी पण सांगितलं की आत्मपरीक्षण करावं लागेल. नाही, राऊत साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे राऊत साहेबांकडे तो वडिलकीचा अधिकार आहे, ते बोलू शकतात. मी सामान्य शिवसैनिक आहे, मी फक्त अपेक्षा व्यक्त करू शकते आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की जर महायुतीच्या विरोधात आम्ही लढायचं ठरवलंय तर ठामपणे आम्ही लढलं पाहिजे. आमच्यातले काही लोक जर महायुतीकडनं फॉर्म भरत असतील किंवा महायुतीला सबमिसिव्ह असं राजकारण करत असतील किंवा आम्ही सभागृहाच्या बाहेर मोठमोठे मुद्दे उचलतोय आणि ते मुद्दे जर सभागृहात उचलले जात नसतील तर तिथे शंका घेण्याला वाव असतो. तर अशा वेळेला त्याच्या शंका आहेत, त्याच्या संबंधाने निश्चितपणे पक्षाच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. सुषमा अंधारे यांच्या बोलण्यात त्यांची नाराजी, त्यांचा राग स्पष्ट दिसला. एवढं सगळं झालं म्हटल्यावर दानवेंना यावर उत्तर द्यावं लागणारच होतं. दानवे बोलले आणि त्यांनी कारण शेतकऱ्यांचं सांगितलं. सहकारातल्या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नाही. सहकारामध्ये कोणताही पक्ष नसतो. सहकार महत्वाचा असतो. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असते. शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये राहावं लागतं असं अंबादास दानवे म्हटलेले आहेत. तर असं हे सगळं एकूण चित्र आहे. पण त्यामुळे हा निर्णय स्थानिक पातळीवरचा जरी असला तरी 2 आठवड्यांआधीच ठाकरे गटाच्या खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर सचिन अहिरांनी साथ सोडली आहे आणि आता दानवे सुद्धा महायुतीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून स्टेजवर बसताना दिसत आहेत आणि ठाकरेंकडून यावर कुठलीच प्रतिक्रिया येत नाही. त्यामुळे पडद्याआड काही वेगळं घडतंय का? पक्षाला या तडजोडी चालतायत का? आणि चालत असतील तर मग ऑपरेशन तुडवा कार्यकर्त्यांनी कसं करायचं, कुणाच्या भरोशावर करायचं, असे सवाल उपस्थित होत आहेत. पण हेच अंबादास दानवे उद्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारमध्ये गेलेले दिसले तर आश्चर्य वाटणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.